संत तुकाराम 1936 चा भाग 3 मध्ये आपलं स्वागत आहे. मी श्रावशाक डिवोशनल चॅनल वर आपलं स्वागत करतो. चला पाहूया संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि त्यांचे उपदेश जे आपल्या हृदयात भक्ती वाढवतील. संत तुकाराम 1936 भाग 3 में आपका स्वागत है. मैं श्रावशाक डिवोशनल चैनल पर आपका स्वागत करता हूँ. आइए देखें संत तुकाराम महाराज का जीवन और उनकी शिक्षाएं जो आपके हृदय में भक्ति बढ़ाएंगी. खरं ग, पण मी इथं आहे तुला कसं समजलं? ते पुरुषच नाही ठावायचं, त्याला माझ्यावानी बायकोच व्हावं. खा भाकरी अगोदर. याला म्हणावं खरी भक्ती. त्या भक्तीच्या जोरावर तू जसं मला शोधून काढलंस तसं मलाही माझ्या पांडुरंगाला शोधून काढ. इस्तू घालून ते काळ्याच्या डोसक्यावर. पुरं झालं. भुका लागून परान कासाईच झाले ती. खा अगोदर भाकरी ती. अरे मुलांनी भाकरी खाल्ली का ग? काय करत्याल? लई लई वाट बघत होते तुमची. मग मॅच म्हटलं त्यासनी खावा म्हणून. पोरं कशी रत्ना म्हणे. पांडुरंग पांडुरंग. आवले तूही बैस बघू भाकरी खायला. नग नग हो द्या तुमचं. म्या खाल्ली नाही, शक्य नाही. हं घे बघू. नग नग हो द्या तुमचं. नग नग जी. घे ग घे ग. चला काय नाही पाहिजे. मी का नवीन नवरी आहे तोंडात घास घालाया. अगं अगं लोक बघतात की. लई गोड लई गोड. ही भाकरी मॅच केली का दुसऱ्या कोणी केली? आहा, खरोखरच माझं भाग्य थोर म्हणून तू मला अशी बायको दिलीस पांडुरंगा. पांड्या तो बरा देतो या. मला माझ्या बाण दिले तुम्हासनी. तो मस्त हरकल मला आपली लेख म्हणाया. नाव बी काढू नका त्या काळ तोंड्याचं माझ्या मोर. आवले खरोखरच माझ्या विठ्ठलावर तुझी भक्ती नाही का? हा विठ्ठल ती तुमचा देव असेल तुम्हासनी मोठा, पण माझा देव तुमच्या विठ्ठल परस बी लय मोठा आहे. तुझा देव विठ्ठलापेक्षा मोठा कोण? तुझी मंगळाई वाटत. तर मग अगं तुझ्या देवाचं नाव तरी काय? माझ्या देवाचं नाव जेव्हा मुकाट्यानं काहीतरी विचारतायचा. माझा देव बसलाय माझ्या मरू भाकरी खात. येतोय का तुमचा देव तुमच्या संग भाकरी खायला? दुसऱ्याच्या घरादाराचा इस्कोट करायचा तेवढा त्याला ठाव आहे. त्याला काय त्याच किंवा हाय दगडाचा. त्याला का ठावा हाडा मासाच्या माणसाचं काय हाल होते तिथे. आमचं एक जाऊ द्या. पण ती पोर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं. फाटक तुटक चिरगुट पर तेच हो ना अंगावर घालाया. वाळला सुका तुकडा पर तो तर होवाना पोट भराया. पण त्याच काय त्या दगडाला कंदी तरी पाजर फुटायचा त्याला. रात दिस त्याच्या नावानं हाका मारतायचा. त्या परीस पोरा बाळाच्या पोटाकडे बघितलासा तर लई लई पुण्य लागल. पोरांची पोट. अरे पांडुरंगा तो काय सांगणार आहे? तो थोडंच आणून देणार आहे भाकरीचं पीठ तुम्हाला. 2 दिवस झालं घरात एक जोंधळ्याचा दाना बी नाही. कुत्री बी लई बरी माझ्या पोरापरीस. गल्ली गल्लीने फिरून पोट तरी भरते. माझी पोर उपाशी होते. तरी तुमचा विठ्ठल आणि पांड्या बायको पोरासने उपाशी मारून स्वर्ग मिळतोय होय. आणि मिळाला तरी तो करायचा तरी काय? खरं आहे तुझं म्हणणं. पावले माझ्या डोक्यात तू चांगला प्रकाश पाडलास. मुलाबाळांना टाकून आणि प्रपंचाला कंटाळून हे रान गाठण्यात खरोखरच काही पुरुषार्थ नाही.
आता कसं बोलला सा माणसावाने. आई मंगळाई, देवा खंडोबा, आता मात्र यांची बुद्धी पालटू नगर बाबा. आवले, हजारो तत्वज्ञानांची तत्व बाजूला सारणार तुझं हे व्यावहारिक तत्वज्ञान फारच श्रेष्ठ आहे. प्रपंचात राहूनच परमार्थ साधन केलं पाहिजे. घराचा किंवा प्रपंचाचा त्याग करून परमार्थ साधनाला लागणारी चित्तशुद्धी होत नाही, तर अंतःकरणात माजलेलं विकार मोहाचं प्राबल्य नाहीसं करण्यानंच ती होते. तेव्हा मनुष्यानं आधी प्रपंचच केला पाहिजे. तुमचं ते लई लई बोललं मला काय ऐवी न ग. पोरं बाळ द्यावंच आहे ती. त्यांच्या जीवाचा तळतळाट घेऊन शान कुणाचं बी बरं होत नाही एवढं मला ठाव आहे. चल आवले. आई मंगळाई, नवसाला पावलीस ग बाई. पांडुरंग पांडुरंग जोडून यादन, जोडून यादन, जोडून यादन. उत्तम व्यवहारे उदास विचारे देत, उदास विचारे देत. उत्तम दिगती उत्तम तो पावेल, उत्तम उत्तम तो पावेल. उत्तम भोगील जीवधानी, उत्तम भोगील जीवधानी. तुला म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे. काशे अजून का काय येत नाही? येईल येईल माझ्या. माझ्या हे माझ्या पाहिजे दे की. चला त्याची गंमत करूया. ऊस पाहिजे तुला दे की. रडू नको, मी देतो ऊस तुला. कुठे लागलं तुला? घाल तुझ्याच माझ्यावर. गोप गोप माझ्या बाबासने सांगू नको. लई लई ऊस हाय तुझा बाठावं. ऊस आणून देतो या. मोठी मोठी दाटा तरी मिळतात का? लई दोर करते आई ती. काय काय झालं बाबा? आम्हाला ऊस पाहिजे. गावातली सारी पोरं आम्हाला फटकवते ती बघा. आणूया हा ऊस आपण आणूया, हा? मग आपण ऊस आणूया बाबा. आणतो ना? आता पाहिजे. बरं बरं, आत्ता घेऊया तुम्ही ऊस. हा काशे ऊस आली, स्फूर्ती आली. घ्या लिहून. राम भजन सार मिठाई, राम भजन राम भजन सार मिठाई. सार मिठाई. हरि संताप, हरि ताप. ताप हरि संताप, हरु संताप. हरु संताप. हरि संताप. जन्म दुख राई, जन्म दुख राई. दुख आई. दूध भात घृत, दूध भात घृत. घृत. दूध भात घृत, दूध भात घृत. घृत. बर काय पाहत आहे? लिहून घ्या म्हणतोय ना. एकदा आलेली स्फूर्ती गेली म्हणजे मग काय करता? घ्या लिहून. वाचा. वाचा.
पण तुला आपल्या स्फूर्तीला वाचा कुठे घ्या. दूध भात घृत साखर पारे, साखर पार हारती भूक नाही अंतरारे, अंतरार खावती जुग सब चली जावे, खावते जुग बचळी बचड़ी सब चली जावे. सब चली जावे. सब चली जावे. मीठा खटा, मीठा खटा, मीठा खटा, खटा मीठा, खटा मीठा. फिर पचतावे, कहे तुका जो राम रस पीवे, बहुरी ही फेरावो कबहुन खावे. खावे काय हो, काय लिहिलत? लिहिलत की नाही? कहे तुका लिहायचं तेच लिहिलं आहे. काय लिहिलत? कहे सालो राम फाटली स्फूर्ती. आबा आली. अरे कोण? शिवराजी? नाही, स्फूर्ती. आली. राम भजन, राम भजन चार मिठाई, चार मिठाई, चार मिठाई. पुढे कहे ढोलो राम रस. बरोबर बरोबर. बापाचं बाप शोधतोस. बरोबर बरोबर. काय हे? काय बाबा हो. तो बात क्या? आलाच काय हा पुन्हा परत? काय रे संताच्या सोंगा, कुठे चाललास? चाललोय काहीतरी उद्योगधंदा पाहायला. आपण एखादा उद्योगधंदा द्याल तर फार उपकार होते. पाहिलंच का ज्ञानबा, हे तुमचे तुकोबा धंदा शोधायला चालले. अहो, देशावरचं मीठ कोकणात नेऊन व्यापार करणाऱ्या या शिरोमणींना कोण हो धंदा देणार? आहे, तुला एक धंदा आहे. कोणता म्हणून नाही विचारलंस? अरे भीक मागायचा. भीक मागावी, बायका पोरांचं पोट भरावं, उरलेलं विकून धनसंचय करावा आणि भिक्षेवर राहणारा संत म्हणून मिरवावं. तेव्हा शाल परमेश्वराच्या नावावर भीक मागायचा धंदा सुरू कर. पण थांब, पहिले ना मीच तुला भिक्षा घालतो. अरे धोलो. भिक्षा छे छे छे. भिक्षा पात्र अवलंबने झळोजिने लाजिरवाणे. भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाणे, जळोजिने लाजिरवाणे. ऐसियासी नारायणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा पांडुरंग. तुकोबा, मी तुम्हाला उद्योग देतो, त्याने तुमच्या भजनात मुळीच व्यत्यय यायचा नाही. फार फार उपकार होतील माझ्यावर. मी जातोय आळंदीला, 2-4 दिवस माझं शेत राहिला. मी तुम्हाला काय द्यायचं समजून देईन. का ज्ञानबा, दुसऱ्याच्या शेतावर फार उदार झालाय. अहो, हा एकदा टाळ कुटीत बसला की गुराढोरांनी साऱ्या शेताचा सत्यानाश केला तरी पत्ता लागायचा नाही त्याला. मी मात्र माझा खंड सोडणार नाही, सांगून ठेवतो अगोदर. त्याची काळजी तुम्हाला नको, तुमचा अखंड तुम्हाला मिळेल. चला पांडुरंग पांडुरंग. तुकोबा, हे पहाशी
हे राखायचं ना. ठीक ठीक, या आता तुम्ही. पांडुरंग तुमच्या कामात तुम्हाला यश देईल. बरं, येतो मी. हरी 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 हरी. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरी. जर हे आपल्याला प्रेरणादायक वाटले तर श्रावशाक डिवोशनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग 4 पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.